नमस्कार मंडळी, बघा ही आपली आळ्यानं खाल्लेली मका मंडळी. 3 वेळेस फवारलंय ह्या मकाला, तरी सुद्धा आळी आहेच, अजून मेलेली नाही. आता एका हातानं दाखवते, ह्या 2-2, 3-3 आळ्या आता एका एका ह्या पोग्यात 3-2 तरी आळ्या जिवंत आहेत, आणखीन मेलेल्या नाहीत. किती मका चांगली यायला पाहिजे होती, रानं चांगली आहेत आमची. बघा सगळी खाऊन टाकली. ह्या मकाचा असला हाल बघून मला खुरपू सुद्धा वाटाना गेली मका, इतकं तण झाले ह्याच्यात. ह्या मकाच्या शेजारीच शेवग्याचं झाड आहे बघा, इथं ह्या बेडच्या बाजूला लावलेलं आहे. एक सुद्धा शेंग नीट राहिलेली नाही. ह्या मकावरच्याच आळ्यानं खाऊन घेतलेत का काय शेंगा, काय माहिती आहे का. दिसल्या का? अख्ख्या झाडावरच्या शेंगा नीट नाहीत, आणि यंदाच असं झालंय. हे शेंगा खाल्ल्यात, पांढरं शिपट झालंय. हो काय वरचं खाऊन घेतलंय सगळं. गच्च भरलेलं झाड आहे शेवग्याच्या शेंगानं, पण शेंगाच खाऊ वाटाना गेल्यात, आळ्यानं खाऊन घेतल्यात. काय करायचं ह्या शेतकऱ्यानं बघा, विचार करा. बघा हे वालाच्या शेंगाचा येलय चांगलं. शेंगा 2-3 महिने झाला आम्ही शेंगा खात आहोत. कटाळणी झाली नुसती, एवढी एक बुचुडी राखली. इथं घरचं भागतंय खायला, बाजारून आणायची गरज नाही. बघा मला बाजारून आणलेलं माळवच काही आवडत नाही. हे बघा इथे वांग्याची झाडं लावली 2. आत्ता वांगी लागायला लागलेत, रोपच आहे. एक वांग लागले, फुलं आहेत काय बारकी बारकी. बघा इकडं पण आणखीन रोप आहे, लागतात फुलं. आता उन्हाळ्यात खायला होतात घरची वांगी. आज सणासुदीचं 1 मिनिट सुद्धा बसलेलं नाहीत आम्ही. 2 खेपा पावट्याचं बुसकट आणलंय, झाकून ठेवलंय. वारं वावदन पाऊस पडलाय आमच्या इकडं, जरा जास्त वारं नव्हतं. बघा दूध व्यवसाय करणं एवढं पण सोपा नाही, आणि दुधाला भाव तरी कुठं द्यायला लागलेत. 10 रुपयानं, 15 रुपयानं, 20 रुपयानं दुधाचे भाव वाढायला पाहिजेत, तेव्हा दूध व्यवसाय परवडते. आता एवढाला खर्च करून करून तर काहीच फायदा नाही झालेला. आमच्या ह्या मकाला 3 फवारण्या केल्यात. एकदा कोराजन फवारले, एकदा गोमूत्र निरमा फवारले, आणि एकदा दुकानदाराने दिलेली भारी पावरची औषधं मारलीत बघा. तरीसुद्धा काहीच फरक नाही, खाऊन घेतलेली आळ्यानं. बघा जीवामृत तयार केलेलं आहे आपण ह्या ड्रममध्ये, आणि हे पाटाच्या पाण्यानं असं सोडतात. बघा नळी डायरेक्ट टाकली त्या सरीमध्ये. संपले, अजून बनवावं लागन. सुपर नेपियर गवतही हे आपलं यंदा काय झालंय काय कळच नाही गेले. जीवामृत सोडले, पुन्हा रासायनिक खत काय टाकले, जरा बऱ्यापैकी वाढले बघा. तो असं झाले. ज्वारी यायला टाईम आहे जरा आमच्या इकडं, अजून 20 दिवस लागते ज्वाऱ्या निघायला. मागून पेरलेल्या असते, जशी जशी रानं रिकामी होते तशी तशी ज्वाऱ्या पेरणी झालेली. बघा किती छान काय राहिलेत. मी लावलेलं झाडही वाटत होतं वाळतंय काय की, भिरूड लागलाय. नाही वाळत, काय सांगू आता. ह्याचं आता सध्या तर चांगलं आहे, एकदम गोड कैऱ्या आहेत, छोटे छोटे. लय आंबट पण नाही, लय गोड पण नाही. हळद मीठ लावून खायला चांगली लागते. बघा आमच्या मालकाने आगाऊ उद्योग करून घेतलेला आहे. चलता चलता पाय मोडून घेतलाय, थोडंसं क्रॅक झालंय, म्हणून सगळा कामाचा लोड माझ्यावर पडलाय. बघा एवढे ऊस डोक्यावर आणलेत,
त्यांना पायानं चालता येत नाही म्हणून घेऊन आले डोक्यावर. दुपारीच कुट्टी करून घेतलेली, लाईट होती तोपर्यंत टाकून घेतली जनावराला. आता जबाबदारीचं ओझं खांद्यावर असलं की बिघडायचा विषयच नाही, काम चुकारपणाचा विषय नाही.